जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत। काही वर्षांपूर्वी आपण सर्वजण साक्ष आहात, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक तेज प्राप्त करून दिलं होतं। आज मला थोडं नाही म्हटलं तरी वाईट वाटते की मंदिर उभं जरूर राहिलं, पण नवा लढा जो म्हणतोय तो त्या मंदिराच्या रक्षणाचा आपल्याला सुरू करावा लागतोय। मी पहिल्या प्रथम या मंदिराच्या सर्व ट्रस्टींना, सर्व गुरुजींना धन्यवाद देतोय। त्यांनी मनापासून सहकार्य केलं। नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिलेत। आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय। संजय राऊत तर सोबत आहेतच। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत। मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये। आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी जी आली ती दिल्लीतून आली की गेले जवळपास 20 दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।